ज्या शेतकरी बांधवांना दूध व्यवसाय करायचा आहे मंडळी, अशा शेतकरी बांधवांसाठी हा गाईचा बाजार सर्वोत्तम प्रकारचा जर म्हणलं तर चालेल. अशा गायींची खरेदी करायची असेल तुम्हाला तर आपल्यासोबत व्यापारी आहेत. दादा नमस्ते, किती गायला आहे? कॅरेट के 80-90 लाख. 80-90 लाख. दूध कितना निकलता है एक गाय का? ये एक टाइम को 10-12-11-13. 10-12-11-13. कितने साल से व्यवसाय करते हैं? मैं 35 साल से. 35 साल से. अब उम्र क्या है? 45. उम्र 45 मतलब बचपन से 10 साल से इसी में. 10 साल से इस धंदे में है. मंडळी या ठिकाणचा सविस्तर असा आजच्या मार्केटमधला व्हिडिओ आपण आज शूट करण्याचा प्रयत्न करूयात. खरेदी विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. गाईचा सौदा चालू या ठिकाणी पाहू शकता. दादा काय किंमत सांगाला रे? किंमत तिकडे तुम्हाला की सुंदर असे वासरं आणि गाई या ठिकाणी पाहायला मिळतील. नमस्ते दादा, काय केवढ्याला खरेदी झाली? काय चालू आहे आता? चालू यावर. घरी किती आहेत? घरी आहेत 10 गाई. 10 आहेत. शेतकरी दूध विकता सगळं काय? घरी शेतामध्ये चाऱ्याचं नियोजन कसं तुमचं? गजराज गवत ऊस आहे. ऊस आहे. घास आहे. ही आहे बीड जिल्ह्यातील तरुण आई मंडळी पाहू शकता. आठवडी बाजार रविवारचा नेकनूर बीड जिल्ह्यातील हा शेतकरी बांधवांचा बाजार आहे मंडळी. या गायीची किंमत आपण विचारूयात. दादा काय किंमत आहे गायीची? 1,20,000. शाळेत जातो का गाई सांभाळतो? मी व्यापार करतो. व्यापार करतो. काय वय तुझं आता? माझा वय 16 वर्ष. किती वर्षापासून हा व्यवसाय करतो? मी 8 वर्ष. बाप रे, भविष्यात शाळा वगैरे काय शिकायची नाही? शिकायची. यातनं पैसे चांगले भेटतात का? शेतकऱ्यांना यातनं फायदा होतो का? होतो. फायदा होतो म्हणून तू करायलास. मंडळी कोणाला कशाचं येडं कोणाला कशाचं येडा. तरुण हा बघा कशा प्रकारचा वेळ आहे या गोष्टीसाठी. राम राम.